बुलढाणा जिल्ह्यातील खामगावची चांदी आपल्या शुद्धतेसाठी आणि नक्षीकामासाठी जगभरात ओळखली जाते। मात्र सध्या जागतिक राजकारण आणि युद्धाच्या छायेमुळे या रजतनगरीच्या वैभवाला ग्रहण लागल्याचं चित्र आहे। एकीकडे चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असताना दुसरीकडे उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या गॅसच्या टंचाईमुळे स्थानिक सराफा व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत। रशिया, युक्रेन आणि मध्य पूर्वेतील वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम गुंतवणुकीवर होताना दिसत आहे। काही महिन्यांपूर्वीच चांदीचे दर 4,21,000 रुपयांच्या आसपास पोहोचले होते। मात्र जागतिक घडामोडींनंतर हे दर आता 2,70,000 रुपयांपर्यंत खाली आले आहेत। दरात जवळपास 1.5 लाख रुपयांची मोठी घसरण होऊनही बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे। भाव आणखी कमी होतील या अपेक्षेने ग्राहक सध्या खरेदीकडे सावध भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे। दरातील घसरण ही एकमेव समस्या नसून उत्पादन प्रक्रियेवरही मोठं संकट आलं आहे। चांदी वितळवण्यापासून ते दागिन्यांच्या फिनिशिंग पर्यंत प्रत्येक टप्प्यावर LPG सिलेंडरचा वापर आवश्यक असतो। मात्र सध्या गॅसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रिया विस्कळीत झाली आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांना वेळेत ऑर्डर पूर्ण करणे कठीण होत आहे। भाव जे 4,21,000 होते मागच्या महिन्यात ते आता करीबन 2,70,000 वर आलेले आहे आणि त्या उपरांतही ग्राहकीमध्ये भरपूर कमी आहे। त्याचे मुख्य कारण हे जिओपॉलिटिकल टेन्शन्स आहे आणि LPG वगैरेच्या शॉर्टेजमुळेही आमच्या धंद्यामध्ये भरपूर इफेक्ट झालेला आहे। LPG म्हणजे मेल्टिंग, हर एक प्रोसेसमध्ये आम्हाला राईट फ्रॉम मेल्टिंग टू मॅन्युफॅक्चरिंग प्रत्येक प्रोसेसमध्ये LPGच्या सिलेंडरचा वापर होते आहे आणि तो आम्हाला टाईमवर मिळून नाही राहिला, म्हणून हा धंद्यावर इफेक्ट येऊन राहिला आहे। खामगावच्या चांदी व्यवसायात सध्या दुहेरी संकट निर्माण झालं आहे। एकीकडे साठवलेल्या मालाचे मूल्य कमी झाल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे, तर दुसरीकडे वाढलेला उत्पादन खर्च आणि गॅस टंचाईमुळे कारागिरांनाही काम मिळण्यात अडचणी येत आहेत। त्यामुळे प्रसिद्ध खामगावच्या चांदी बाजारावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे।